नमस्कार प्रेक्षकांनो। तर जुळली गाडगं या मालिकेच्या नवीन भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की सावी या सगळ्यामध्ये लगेच दामिनीचं ते सगळ्यांच्या समोर आणते। तितक्यात धैर्य बोलतो, बस कर सावी, तुला कसं कळलंय आणि हे सगळं कसं काय तू सांगतेस? त्यावर सावीच्या डोळ्यातून अश्रू येत असतात। त्यावर ती बोलते, मला माहिती होतं तुम्ही तुमच्या आईवर खूप जास्त विश्वास करता आणि म्हणून माझ्याकडे आता यावेळी खूप मोठा पुरावा आहे। आता असं म्हटल्यानंतर दामिनीच्या चेहऱ्यावर चक्क 12 वाजतात, कारण तिला माहीत असतं की सावी खूप हुशार आहे, पण यावेळी तिने पुरावा आणलाय म्हटल्यावर खूप मोठा प्रॉब्लेम येईल। तितक्यात धैर्याजवळ सुद्धा आता सुधाकर काकांचा फोन हा दुरुस्त करून आलेला असतो। त्याच्यामुळे आता त्याला सुद्धा टेन्शनच आलेलं असतं की नेमकं हे खरं की आईचंच खरं। तर तुम्ही पूर्ण भाग बघा, तुम्हाला कळेल की काय झालं आणि काय नाही। तर आता सावी आणि धैर्य हे तर रोमॅन्टिक डेटवर असतात। या सगळ्यामध्ये छान धैर्याने सगळीकडे लाइटिंग वगैरे मस्त सुंदर केलेलं असतं। त्यावर लगेच सावी बोलते, असं वाटतंय जणू सगळी चंद्रतारी खालीच आणली। त्यावर लगेच धैर्य बोलतो, चंद्रासारखी बायको असताना तारे नको का तिला मग? आणि असं म्हणून तिला तो छान कॉम्प्लिमेंट देत असतो। या सगळ्यामध्ये तो तिथून गायब होतो, ते पाहून ती घाबरते। त्यावर तो लगेच कॅन्डल घेऊन जवळ येतो आणि बोलतो, सावी अजिबात घाबरू नकोस। आणि असं म्हणून ती कॅन्डल खाली पाडतो। तितक्यातच तिथे आग लागते आणि त्याच्यावर आय लव्ह यू असं लिहिलेलं असतं। ते पाहून ती खूप खुश होते। त्यावर ती बोलते, अरे वा, हे कधी केले तुम्ही? किती छान दिसतंय धैर्य। त्यावर धैर्य बोलतो, तुला आवडलंय ना? तितक्यात तो परत गायब होतो। त्यावर ती परत बोलते, धैर्य तुम्ही कुठं आहात? तितक्यात ती कुठे जाणार? त्यावर लगेच धैर्य जवळ येतो आणि बोलतो, तुला सांगितलंय सावी, मी इथेच आहे आणि हा धैर्य सावीकडून कधीच दूर होणार नाही, जोपर्यंत त्याची सावली ही बनून राहील। आणि असं म्हणून तो तिला पटकन जवळ घेतो। त्यावर ती बोलते, थँक्यू सो मच धैर्य। खरं तर या सगळ्यामध्ये दोघंही जण खूप दिवसानंतरच एकत्र आलेले असतात, त्यामुळे धैर्यला तिला सोडू वाटत नसतं। त्यावर लगेच सावीला तो बोलतो, सावी असं काय करतेस, जवळ ये बघू। आणि असं म्हणून ती त्याच्या जवळ येते। तितक्यात असं तिला किस करणार। आता यावर तिथून सावी पटकन दूर होते। आता तितक्यात तो तिचा पदर धरतो आणि बोलतो, असं काय करतेस सावी? आणि आता असं म्हटल्यानंतर ती बोलते, धैर्य ते सगळं ठीक आहे, पण मला ना लाज वाटते। आणि असं म्हणून ती लाजत असते। तितक्यातच धैर्य आणि सावी हे एकमेकांच्या जवळ असतात। यावेळी मात्र तिथे ते दोघेही जण जेव्हा एकत्र असतात ना, तेव्हा सावीला खूप बरं वाटत असतं। आता तितक्यात ते लगेच लंचला वगैरे म्हणजे डिनरला बसलेले असतात। डिनर करत असताना सावीला खूप छान वाटत असतं, कारण धैर्य कंटिन्यू तिच्याकडे बघत असतो। त्यावर ती लगेच बोलते, धैर्य असं काय करताय तुम्ही? आधी खाऊन घ्या बघू। त्यावर तो बोलतो, कसं खाऊ? माझं तर इतक्या सुंदर चेहरा बघूनच पोट भरलंय, इच्छाच नाही होते काय खायची। त्यावरती बोलते, धैर्य प्लीज ना। आता यामध्ये तो थोडं बहुत खाऊन घेतो आणि त्या उघड्या आकाशाखाली ते दोघेही जण झोपलेले असतात। आता या सगळ्यामध्ये ती बोलते, धैर्य बघा आजचा चंद्र किती सुंदर दिसतोय ना। तो तिच्यावरून ती काही त्याची नजर हटत नसते। त्यावर तो बोलतो, सावी माझा चंद्र जवळ असताना मी कशाला कुठे पाहू? आणि या सगळ्यामध्ये सावी बोलते, धैर्य यार प्लीज ना। आणि असं म्हणून ती वरवर त्याचं मुंडकं असं असं करत असते। त्यावर तो बोलतो, बस ना सावी, मला बघू देत ना आणि मन भरून बघू दे आज। त्यावर ती लगेच बोलते, धैर्य आज जायचं का? काय येणं पाणी येईल, त्याऐवजी आपण आज जाऊयात। त्यावर लगेच ते दोघेही जण म्हणजे या सगळ्यामध्ये आज जाणार। तितक्यात लगेच सावीला तो थांबवतो आणि उचलून तिला घेऊन जात असतो। इकडे दामिनी आणि नाना यांचं नवीनच प्लॅनिंग चालू झालेलं असतं। नाना बोलतात, तुम्ही एक काम करा ना मॅडम, आता तुम्ही सांगून द्या ना धाकल्या मालकांना सगळं। त्यावरती लगेच बोलते, त्याची काही एक आवश्यकता नाही आहे आणि मला माहिती आहे की किती काही झालं ना तरी तो माझंच ऐकणार आणि ती सावी आहे आणि मी त्याची आई आहे। आणि कितीही कोणी भडकवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यासाठी मी देवच आहे, देव। आणि म्हणून मला माहिती आहे की माझं सत्य हे तिच्यासमोर जरी आलं, या सगळ्यामध्ये आलं, तरी तो मान्य करणार नाही। त्यावर लगेच तिथे तो बोलतो, पण मॅडम मला असं वाटतं की तुम्ही सांगून द्यायला हवं। त्यावर लगेच ती बोलते, आताच मला धैर्याचा मेसेज आला होता की उद्या काहीतरी सरप्राईज आहे। आता असं म्हटल्यानंतर लगेच तो बोलतो, पण सरप्राईज? त्यावर ती लगेच बोलते, म्हणजे सरप्राईज आलंय किंवा मेसेज आलाय म्हणजे तिने अजूनही काही सांगितलेलं नाहीये। त्यावर या सगळ्यामध्ये धैर्याचा विचार करत करत ती खूप खुश असते, पण तिला तरी काय माहिती ना उद्याचा दिवस तिसाठी काळ बनून आलेला असतो। आता या सगळ्यामध्ये ते बोलतात, बरं ते सगळं ठीक आहे। इकडे आता सावीला धैर्य हा घेऊन येतो आणि बेडरूममध्ये तिच्या जवळच बसलेला असतो। त्यावर ती बोलते, धैर्य दरवाजा उघडा आहे। आता असं म्हटल्यानंतर ती पटकन गालत असते आणि इकडे धैर्य हा दरवाजा बंद करायला जातो। धैर्य हा बाहेर बघतो, कोणीच नसतं आणि लगेच तो समोर बघून असा करून निघून जातो। आतमध्ये तो दरवाजा लावतो आणि आता त्यांची ती एक रात्र ही एकत्र झालेली असते। म्हणजेच काय तर धैर्य आणि सावी हे परत एकदा शारीरिकरित्या एकत्र झालेले असतात। या सगळ्यामध्ये आता धैर्य हा कंटिन्यू सावीकडे बघत असतो। त्यावर सावी बोलते, सावी धैर्य तुम्ही असं काय करताय, प्लीज झोपा ना। त्यावर लगेच असे ते तो बोलतो, नाही हे जर माझं स्वप्न तुटलं आणि मला तुमच्याकडे बिलकुल बघायचं आहे, सावी तू अशी काय वागतीयेस? त्यावर तर आता
या सगळ्यानंतर सावी आणि धैर्य हे एकत्र आलेले असतात. पण तिथे आता सावी आणि धैर्यची एकमेकांवरची काही नजर हटत नसते. त्याच्या मिठीत झोपत असते. पण त्यावर धैर्य बोलतो, सावी, मला असं वाटतं की ही आजची रात्र अजिबात संपू नये, हा क्षण इथेच थांबून जावावा. त्यावर लगेच तिथे सावी बोलते, धैर्य, पण आपल्याला सकाळी जायचं सुद्धा आहे ना. त्यावर तो बोलतो, मला खरं एक सांगू का, म्हणजे असं वाटत होतं की तू जर म्हणजे बरी झाली नाही ना तर माझं काय होईल, आणि मी या सगळ्याचा विचारसुद्धा करू शकत नव्हतो. सावी, खरंच मी तुला खूप मिस केलं आहे गं. त्यावर ती लगेच बोलते, धैर्य, मी आता तुमच्या समोर आहे आणि अजिबात तुम्हाला मी कुठेच सोडून जाणार नाही. त्यामुळे तुम्ही अजिबात विचार करायचा नाही आणि कायम आता आपण सोबत राहू याचाच विचार करायचा. त्यावर तो बोलतो, ठीक आहे सावी, आणि असे म्हणून दोघेही झोपे जातात. लगेच ती बोलते, आणि तुम्ही यार धैर्य, आणि असं म्हणून ती पटकन चिमटा घेते. आता त्यावर लगेच धैर्य बोलतो, काय करतेस तू. त्यावर ती बोलते, हे स्वप्न नाही आणि ते तुम्हाला सांगत होते. तितक्यात धैर्य लगेच बोलतो, तू का नाही झोपतेस. त्यावर ती बोलते, खूप दिवसानंतर भेटलोय ना आपण, असं वाटतं की तुम्हाला कित्येक भाव आणि कित्येक नजर आपल्या सोबत मिळून घ्यावी. त्यावर आता लगेच धैर्य बोलतो, बरं ते सगळं ठीक आहे, आता लवकर झोपायचे, उद्या सकाळी जायचे की नाही. आणि ते दोघेही जण झोपी जातात. इकडे सावी बोलते, मला हे सगळं माहिती आहे, पण एक सांगू का धैर्य, तुमच्या चेहऱ्यावरचं हे हसू मला कधीच संपवायचं नव्हतं, पण तुमच्यासमोर खरंच सत्यही सुद्धा आलं पाहिजे, मला असंच वाटतं. त्यावर आता सावीला कळलेलं असतं की नेमकं काय करायचं. सकाळ झालेली असते. इकडे धैर्य जो असतो ना तो आता पटकन तयार झालेला असतो. तो बोलतो, सावी पटकन चालणं, जायचंय की उशीर होतोय. त्यावर इकडे आता सावी जी असते ना ती रीना आणि पराग त्या माणसासोबत म्हणजे त्या ड्रायव्हर सोबत असते आणि तिथे त्या ड्रायव्हरला चांगलं फोन कार्ड करून बांधलेलं असतं. इकडे रीना आणि परागला ती बोलते, हे बघा, आज काही झालं ना तरी आत्ता आम्ही निघतोय आणि तुम्ही सुद्धा आमच्या मागेच निघायचं, आणि महत्त्वाचं म्हणजे कुणालाच कळता कामा नये की हा तुमच्यासोबत आहे. त्यावर ते दोघे बोलतात, हो चालेल सावी, आणि ते अगदी तिच्या पाठीशी दोघे जण उभे राहतात. आणि ते तिघही म्हणजे पहिले तर सावी बाहेर आलेली असते, तर इकडे ते दोघंही त्या ड्रायव्हरला घेऊन चुपचाप मागच्या रस्त्याने निघत असतात. इकडे धैर्य हा बोलतो, तुला मला वाट पाहायला थांबायला आवडते ना. त्यावर ती बोलते, नाही नाही सॉरी चला चला. आणि तितक्यातच ती चिखल असते. ते पाहून लगेच बोलतो, चल एक काम करतो, मीच तुला उचलून येतो. आणि असं म्हणून तिला आतमध्ये ठेवतो. तितक्यात त्याला फोन येतो आणि सुधाकरचा फोन बरा झाल्याने त्यावर त्याला बोलतात की तुम्ही संध्याकाळपर्यंत घेऊन जा. त्यावर तोही बोलतो की ठीक आहे, मला संध्याकाळ होईलच, मी संध्याकाळी येतो आणि मग आपण बघूयात. आणि आता असं म्हटल्यानंतर त्याच्याकडे सुधाकरचा फोन सुद्धा येणार होतो. आणि महत्त्वाचं म्हणजे हा एक त्याच्यासाठी खूप मोठा पुरावा होता, कारण याच्यामध्ये जी काही इन्फॉर्मेशन आहे ना ती त्याला कळणार होती. तर या सगळ्यामध्ये सावीने जे जे सगळं करायचं ना ते सगळं केलेलं असतं. आता दोघेही जण घरी निघालेले असतात. या सगळ्यामध्ये दामिनीचं मात्र प्लॅन आहे की तिने सरप्राईज तयार करून ठेवलेलं असतं. पण तुम्हाला हा भाग कसा वाटला ते मला नक्की कमेंटला कळवा आणि भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, सावी आणि धैर्य यांच्यामध्ये तुम्हाला काय व्हायला आवडेल, आणि सावी आणि धैर्य हे आता गुड न्यूज देणार का, ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन भाग तुम्हाला सगळ्यात पहिले पाहायला भेटतील.